या सामन्यासाठी प्रमुख पंच असतील महेश दौंडे आणि स्कोअर लेग पंच असतील पंचम वाडकर. दोन्ही पंचांना विनंती करतोय सामना लवकरात लवकर चालू करायचं. दरम्यान दोन फलंदाज मैदानात जाताना पाहायला मिळतात रोहन वरेकर आणि तुषार जाधव. या दोन फलंदाजांच्या माध्यमातून फलंदाजीला सुरुवात पाहायला मिळेल रामभोळकर संघाकडून. दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली जाते. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले जात आहे अहमद स्पोर्ट्स संघाला. दरम्यान अहमद स्पोर्ट्स आतापर्यंत नक्कीच या टुर्नामेंट मध्ये आपली जागा बनवण्याचे प्रयत्न नक्कीच चालू आहेत अहमद स्पोर्ट्स संघाकडून. दरम्यान अनुभवी फलंदाज ऑलराऊंडर खेळाडू आपल्या चव्हाण काहीतरी एक आमंत्रण नक्कीच आपल्या खेळाडूंना देताना पाहायला मिळतोय. चला विनंती असेल सर्व खेळाडूंना सामना लवकरात लवकर चालू करायचं. दोन्ही खेळाडू आता मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. दोघांना एकमेकाची खेळी माहिती आहे, एकमेकाची गोलंदाजी फलंदाजी एकमेकाला माहिती आहे. त्या दरम्यान नक्कीच त्या पद्धतीने खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल केला जातो ऋषिकेश जाधव याच्या माध्यमातून. स्ट्राईकवर घाण्यासाठी फलंदाज रोहन वरेकर आता मात्र सुरुवात करेल आपल्या फलंदाजीला. दुसरा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न. दरम्यान धाव संधी खराब क्षेत्ररक्षण मैदानात थोडंसं पंबलिंग मैदानात पाहायला मिळतंय. एक धाव वैयक्तिक एका धावेने वैयक्तिक खातं मात्र नक्की जुळलं जातं. रोहन वरेकर याच्या फलंदाजीचं धाव संख्या झाले बिनबाद 2 धावा. अहमद स्पोर्ट्स विरुद्ध रामभोळकर यांची लढत मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा बापू जाधव धाव बनवण्याची संधी. दरम्यान आणखी हाताने कटवून काढला खेळाडू चेंडू. दरम्यान खेळाडू होता तुषार जाधव. त्या दरम्यान एक धाव वसूल केली जाते. धावसंख्येत भर केली जाते. धावसंख्या झाले 3 धावा. सिंगल डबलचा पावित्रा तुषार जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तर हाणामारीचे फटके रोहन वरेकर मारताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू हाडीट करण्याचा प्रयत्न आता फटका फसला धरून होता. त्या दरम्यान मैदान फंबलिंग पाहायला मिळालं. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. दरम्यान काय होतंय एक धाव. धाव वसूल काढली जाते. धाव संख्येत भर नक्कीच केली जाईल. सिंगल डबलचा पवित्रा मैदानात पाहायला मिळतो. धाव संख्या झाली 4 बिनबाद 4. सलामीचे दोन्ही फलंदाज कोणताही मोठा फटका मारत नाहीयेत. त्यांना माहिती आहे चांगला गोलंदाज बापू जाधव त्याला सन्मान मात्र दिला जातोय. खराब चेंडूची वाट बघितली जाते.
कुठं आता मात्र खराब चेंडूचा पुरेपूर वापर केला जातोय, चेंडूला उडवलं जातोय, चेंडू जातोय सरळ क्षेत्राच्या हातामध्ये, जेल टिपली जाते. वैभव शिवलकरच्या माध्यमातून गडी बाद केला जाईल. तुषार जाधव याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. पहिल्या विकेटचं पतंग, पहिला आजरा, पहिला मोहरा टिपला जातोय रामदेवकरी संघाचा. माध्यमातून ताकद थोडीशी कमी पडली, चेंडूला प्रतिम फटका नक्कीच सजवला होता, आपण चेंडू सरळ गेला. क्षेत्ररक्षक वैभव शिवलकर त्या दरम्यान पाहायला मिळाला, चेंडू खाली पोहोचला आणि सुंदर झेल टिपली गेली. दरम्यान तुषार जाधव याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. बापू जाधव याच्या गोलंदाजीमध्ये सुंदर गोलंदाजी आतापर्यंत बापू जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज विशाल जाधव हाही त्याच्याच संघाचा संघनायक, युवक मिरजे संघातून संघनायकाची भूमिका पार पडतो. दरम्यान आता मात्र एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळते बापू आणि विशाल. सुंदर चेंडू, सुंदर फटका. दरम्यान एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा नक्कीच वसूल केले जातील. 2 धावा नक्कीच वसूल केले जातात. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल 6 धावा. एका षटकाखेरीज धावसंख्या झाली 1 गडी बाद 6 धावा. दरम्यान गोलंदाजी मार्कवर शशिकांत चव्हाण उर्फ आपे हा गोलंदाजी मार्कवर अनुभवी असा फलंदाज, गोलंदाज, अनुभवी खेळाडू. दरम्यान आता मात्र गोलंदाजीची भूमिका पार पडताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय, ट्रॅप असला जातोय. रोहन वरेकरसाठी स्ट्राईकवर रोहन वरेकर पाहायला मिळेल. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. दोन्ही एकमेकाचे मित्र रोहन वरेकर आणि आपे चव्हाण त्या दरम्यान आता मात्र एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. पहिले चेंडू सामनाकार रोहन वरेकर, आकुटप्पल चेंडू. आता मात्र माझ्या मते डेड बॉल घोषित केला जाईल. डेड बॉल, पंचाच्या माध्यमातून डेड बॉल घोषित केला जातोय. पहिला चेंडू डेड घोषित केला गेलाय, म्हणजेच दुसरा चेंडू जर या पद्धतीचा आला तर नो बॉल घोषित केला जाईल याची नोंद घ्यायची. डेड आहे, पहिला चेंडू डेड बॉल घोषित केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा शशिकांत उर्फ आपे चव्हाण, स्ट्राईकवर रोहन वरेकर पाहायला मिळतोय. कोलवा टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातोय, ट्रॅप रचला गेला, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. काय फटका सजवला गेला, ऑफसाईडच्या दिशेत उडवून दिलं, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. या टुर्नामेंट मधील कव्हरच्या डोक्यावरून मारायला हा पहिला षटकार पाहायला मिळतोय रोहन वरेकर याच्या माध्यमातून. काय फटका सजवला गेला, अप्रतिम फटका. ऑफसाईडच्या दिशेत चेंडूला पाठवलं, डाळलं गेलं सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल 12 धावा. पुन्हा एकदा शशिकांत गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोलवा टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न दरम्यान रोहन वरेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दरम्यान आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता 61 धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला होता रोहन वरेकर याच्या माध्यमातून, पण विशाल जाधव यांनी थांबवलं. दरम्यान एका धावेची निर्धाव चेंडू.
टप्प्यात चेंडू बॅटरी कडा घेऊन एकमेकांना चूक होते. मोठा फलंदाज बाद झाला असता. दरम्यान निर्धाव चेंडू सांगता सलग 2 चेंडू एक षटकार फेकल्यानंतर 2 सलग निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. चांगलं कमबॅक म्हणायला गेलं शशिकांत उर्फ आपल्या चव्हाण याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. दरम्यान चांगला कमबॅक पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता सलग 3 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. धावसंख्या चांगली धावसंख्या झाली 12 धावा. दरम्यान एक गडी बाद नक्कीच झालाय. स्ट्राईक वरती रोहन वरेकर पाहायला मिळतो. विशू जाधव त्या दरम्यान काही सकाळ मंत्र देताना नक्कीच पाहायला मिळतो रोहन वरेकर याला. दरम्यान पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता 6 धावांसाठी. त्यानंतर 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत आपल्या चव्हाणीच्या माध्यमातून. दरम्यान या षटकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत. पहिला चेंडू डेड मात्र नक्कीच पंचांच्या माध्यमातून घोषित केला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावला गेला शशिकांत आपल्या चव्हाण याच्या माध्यमातून. रनअप चुकलाय मैदानामध्ये आपल्या चव्हाण याचा. दरम्यान पुन्हा एकदा रनअप घेऊया. टप्प्यात चेंडू आता मात्र स्वेर घोषित केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंच मयुरेश दौंडे यांच्या माध्यमातून. अवांतरशी धावसंख्येत भर केली जाते. धावसंख्या 13 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू त्या दिशेत फटका मारण्याचा प्रयत्न. बरोबर बेट केला ती बाजून गडी बाद केला जातोय. दुसरा मोहरा टिपला जातोय. मोठा मासा जाळ्यात फसला. रोहन वरेकर याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. आर्य शिवलकर याच्या माध्यमातून जल टिपली गेली. गडीला पाठवला गेला. रोहन वरेकर याला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन. एक पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला होता. त्याच पद्धतीने पटका मारण्याचा प्रयत्न रोहन वरेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गतीपासून बीट केलं गेलं. एक ते चर्रा चेंडू आणि फटका फसला. गडी गेला तंबूच्या आसऱ्याला. दरम्यान रोहन वरेकर नवीन फलंदाज अनिकेत पाटील स्ट्राईकवर येताना पाहायला मिळते. पुन्हा यशस्वी स्ट्राईकवर अनिकेत पाटील पाहायला मिळेल. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. दरम्यान टप्प्याचा चेंडू. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल 15 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळेल. स्ट्राईकवर अनिकेत पाटील पाहायला मिळतोय. टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न आता बरोबर बीट केला जाते. शतक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 2 षटका किती धावसंख्या झाली 15 धावा. धनगडी 15. Which team stronger?
संघाकडून शेवटचं सॉरी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन वैभव शिवलकर गोविंदजी मार्कवर पाहायला मिळेल. अरफात केबल वळतोय. वैभव शिवलकर गोलंदाजी मार्कवर पहिल्यांदा सामने करेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. नियम क्रमांक 25 दरम्यान व्हाईट बॉल धावसंख्येत भर केली जाते. धावसंख्या झाली 16 धावा. टप्प्यात चेंडू उडवला जातोय. उंचीचे 100 गुण पाहूया लांबी भेटतोय का. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. आखूड टप्प्याला चेंडू पुरेपूर झोकून दिलं. चेंडूला पाठवलं स्क्वेअरच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार मात्र नक्कीच पाहायला मिळतो. विशेष जाधव याची फलंदाजी आता मात्र नक्कीच पाहायला मिळते. दरम्यान या 6 धावांनी संघाची वाढ धावसंख्या झाली 22 धावा. 2 गडी 22 आतापर्यंत. नक्कीच फलंदाजी बॅटची घेऊन जेल टिपण्याची संधी. दरम्यान काय होतंय काय घडतंय बिघडतंय. जेल टिपली जाते गडी बाद केला जातोय. शिवलकरच्या माध्यमातून जेल कंप्लीट केली जाते. दरम्यान विशू जाधव याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. फलंदाज संतोष पाटील मैदानात येताना पाहायला मिळाला. संतोष उर्फ पांड्या. कानमंत्र मात्र नक्कीच काहीसा दिलं जातं अनिकेत पाटील याच्या माध्यमातून. आतापर्यंत अनिकेत पाटील देखील खातं उघडू शकला नाहीये. चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू उडवला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक आपला चव्हाण. आता मात्र कोणती न चुकता गोल्डन डकचा शिकार. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केले जात आहेत. दरम्यान संतोष पाटील याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. नाव सांगायचं प्रणव. प्रणय नवीन फलंदाज प्रणय स्ट्राईकवर पाहायला मिळेल. गोलंदाजी वर्कवर वैभव शिवलकर. हॅट्रिकला चान्स वैभव याला. टप्प्यात चेंडू जोरदार फटका. चेंडू गली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू पाठवला जातोय सीमा पार. षटकार. 6 धावा वसूल केल्या जाते. आखूड टप्प्यात पुरेपूर वापर केला जातोय. उडवून दिलं जातंय. झोकून दिलं जातंय. चेंडूला पाठवलं जातंय. स्केलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार येतोय. या 6 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल 28 धावा. 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. वैभव टू प्रणय. आता मात्र स्वर मारा. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवंतराची धावसंख्येत भर केली जाईल. धावसंख्या झाली 29 धावा. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत धावसंख्येवर भर घातली जाते वारंवार.
कुठेतरी थांबवायला पाहिजे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सलग 2 चेंडू दिशेपासून थोडासा भरकडला जातोय. नक्कीच एक षटकार खाल्ला. थोडंसं प्रेशर मात्र नक्कीच पाहायला मिळतं वैभव शिवलकर याच्यावरती. पुन्हा एकदा वैभव शिवलकर गोलंदाजी मार्कवर काहीसं कानमंत्र देताना नक्कीच अनिकेत पाटील पाहायला मिळेल. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न दरम्यान क्षेत्ररक्षक लॉंगन दिशेत आपल्या चव्हाणच्या दरम्यान पाहायला मिळाला. एकच धाव एका धावावर समाधान पाहायला मिळते आणि एका धावांनी संघाची वाढ संख्या येईल 31 धावा. 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. वैभव शिवलकर गोलंदाजी मार्कवर आखून टप्प्यात चेंडू स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान 3 षटकाखेरीज धाव संख्या झाली 32 धावा. 3 गडी 32. धाव संख्या झाली 32 धावा. जर चेंडू खराब झाला तर सिक्सरचा मेलेची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी. दरम्यान गोलंदाजी मार्कवर मंदार मेळकर पाहायला मिळाला. स्ट्राईकवर प्रणय पाहायला मिळतो. एक षटकाराची नक्कीच खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक 7 धाव संख्येवर नक्कीच खेळतो. दोन चेंडू 7 धावा वरती नाबाद खेळी नक्कीच पाहायला मिळते प्रणय हिरेच्या माध्यमातून. नाही नाही तसा विषय नाही. मगाशी तुला बोललो नाही. तुला आता दे. चला पंचांनी सामना चालू करायचा. विनंती असेल सामना चालू करायचा. मंदार मेळकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो.
दरम्यान सामन्याला सुरुवातीस संघाकडून शेवटच्या हाणामारी षटक घेऊन मंदार मोहेकर गोलंदाजी मार्ग स्ट्राईकवर प्रणय खोलो टप्प्यात चेंडू मोठा फटका उंचीला 100 घेऊन पाहूया लांबी मिळते काय चेंडूला पाठवलं जातंय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून सारांसाठी षटकार बॉलचा इशारा सॉरी दरम्यान लाईनमन आपली जागा घ्यायची आहे विनंती असेल लाईनमन आपली जागा घ्यायची दरम्यान पहिल्या चेंडूवरती खोली टप्प्यात चेंडू होता उडवला गेला चेंडूला पाठवलं गेलं सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार या 6 धावांनी संघाची वरती संख्या होईल 38 धावा 38 लॉस ऑफ 4 विकेट्स पुन्हा एकदा खोलीवर टप्प्यात चेंडू आता मात्र एसटीचा केला बोध यू मिस आय हिट गडी बाद केला जातोय प्रणकीवर आता मात्र तंबूच्या आजूबाजूला जाळला जातोय गोलंदाज सुनील कळंबटे आता मात्र मैदानात येताना पाहायला मिळेल दरम्यान आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय अवंतरीची धावसंख्येत भर केली जाते धावसंख्येत 45 धावा सॉरी 39 धावा खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल 1 बाउंस चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत धावा झाली संधी धावमध्ये बाद झालाय अनिकेत पाटील धावाच्या रूपात बाद केला जातोय धावसंख्या झाली 40 धावा नक्की सजवलं होतं सागरीच्या माध्यमातून सॉरी सुनीलच्या माध्यमातून चेंडू गेला 1 बाउन्स वैभव शिवलकरच्या हातामध्ये टप्प्यात चेंडू सुंदर हाताने कटवल्या दरम्यान ऑफसाईडच्या क्षेत्ररक्षक तैनात एकदा मात्र नक्कीच वसूल केली जाते विकेट दरम्यान फटका दिले 2 चेंडू बाकी पुन्हा एकदा टप्प्यात चेंडू सुंदर हलक्या हाताने कटवला एक धाव विचारतो विचारे विचार व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय धावसंख्या झाली 43 बाबू बाबू होणार नाही बॅग ठीक आहे 25 ना 44 धावा 45 धावांचा उद्दिष्ट ठेवले जाते दरम्यान संकेत पावसकर विनंती करतो आपण कुठे असाल कॉम्प्युटर मध्ये हजर व्हायचे संकेत पावसकर आपल्याला विनंती असेल कॉम्प्युटर मध्ये हजर व्हायचे संकेत पावसकर
पावसकर जिथे कुठे असाल कमेंट बॉक्स मध्ये हजर व्हायचे. चला थोडं फास्ट खेळायचं. दोन्ही संघांना मिलिटरी सर आंबेडकर विरुद्ध एमएस स्पोर्ट्स. प्रथम फलंदाजी करत 44 धावा मिळवल्या जातात. 45 धावांचं उद्दिष्ट ठेवले जात आहे अहमद स्पोर्ट्स संघासमोर. दरम्यान गोलंदाजी मार्कवर विशाल जाधव आयकॉन खेळाडू विशाल जाधव गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. पहिलं षटक संघाकडून पहिलं षटक घेऊन विशाल जाधव गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अहमद स्पोर्ट्स संघाकडून सलामी 2 फलंदाज मैदानात. समर्थ पाटील संघाचा घणाघाती फलंदाज हाय हिटर स्ट्राईकवर पाहायला मिळेल. संघाचा एका नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय मंदार मयेकर. दरम्यान सामन्याला सुरुवात समर्थ पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. विशू जाधव पंचांच्या डायमधून मारत अप्रतिम गोलंदाज. दरम्यान युवक मिर्झा संघाकडून प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतो. आता मात्र आंबेडकरीन संघासमोर संघातून पहिला चेंडू आखून टप्प्यात चेंडू पुरेपूर वापर उडवून दिला जातं. चेंडूला पाठवलं जातंय सरळ सीमारेषा पार षटकार. स्टँड अँड डिलिव्हर उडवून दिलं जातंय झोकून दिलं जातं. चेंडूला पाठवलं जातंय 6 धावांसाठी षटकार. पहिला चेंडू काय चेंडूला सजवलं जात आहे. गगनचुंबी षटकारापासून सुरुवात केली जाते. या 6 धावांनी वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र नक्की जोडलं जात आहे. समर्थ पाटील याच्या माध्यमातून हल्ला चढवला जातोय पहिल्याच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाहीये. दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा नक्की जाऊन पूर्ण केले जातात. आउटफील्ड स्लो असल्यामुळे चेंडू मात्र नक्की थांबला जातोय. 2 धावा नक्कीच वसूल केले जातात. एकूण धावसंख्या झाली 8 धावा. 2 चेंडूचा समाचार 2 मोठे फटके नक्कीच समर्थ पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्या दरम्यान एक फटका तुषार नक्कीच भर घातली जाते. धावसंख्या झाली 8 धावा. बिनबाद 8 सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात समर्थ पाटील आणि मंदार मयेकर. दरम्यान 2 चेंडूचा समाचार केला जातोय. धावसंख्या झाली 8 धावा. अकुटप्पा चेंडू पुन्हा एकदा हारीत करण्याचा प्रयत्न आता पुरेपूर बीट केले जाते. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यशस्वीच्या मागे. त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. विशाल आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत भर घातली जाईल. अवांतरीशी धाव धावसंख्येत भर घातली जाते. धावसंख्या झाली 9 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत एक मोठा फटका नक्कीच पाहायला मिळतोय समर्थ पाटील याच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा विशाल जाधव स्ट्राईकवर समर्थ पाटील. टप्पा चेंडू जोरदार टोला चेंडूला पाठवलं जातंय. पुन्हा एकदा स्कोर नक्की डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. टप्प्याचा चेंडू पुरेपूर वापर केला उडवून दिला. पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. काय घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते समर्थ पाटील याच्या माध्यमातून. या आधी टुर्नामेंटमध्ये एवढीशी चांगलीची कामगिरी करताना पाहायला मिळालं नाही. आपण आजच्या दिवसामध्ये काय घणाघाती फलंदाजी समर्थ पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या आधीच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम फलंदाजी या देखील सामन्यात अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका टांगा पलटी घोडे फरार. 2 चेंडू 2 षटकार. काय घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 षटकार नक्की सजवले जात आहेत. हल्ला चढवला जातोय विशाल जाधव याच्यावरती. आतापर्यंत 3 षटकार ठोकले जात आहेत समर्थ पाटील याच्या माध्यमातून. धावसंख्या नेऊन ठेवले 20 वरती सॉरी 21 वरती 21 नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते. या षटकातील शेवटचे चेंडू पुन्हा एकदा विशाल जाधव गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण थोडासा बदल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नक्कीच मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा पाठवला जातोय गगनचुंबी षटकारासाठी षटकार. होता उडवून दिलं झोकून दिलं. चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार नक्कीच पाहायला मिळतोय. हल्ला चढवला गेला विशाल जाधव याच्यावरती.
षटकाराची हॅट्रिक नक्कीच पाहायला मिळते. समर्थ पाटील याची फळी आग ओकताना नक्कीच पाहायला मिळते. सलग 3 चेंडूवर 3 षटकार वसूल केले जात आहेत. एक षटकामध्ये नक्कीच 27 धावा कुठल्या जात आहेत विशाल जाधव याच्यावरती. समर्थ पाटील याच्या माध्यमातून ते पण नवीन फलंदाज मंदार मयेकर पहिल्यांदाच सामना करेल. गोलंदाज नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय अनिकेत पाटील. त्या दरम्यान संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अनिकेत पाटील स्ट्राईकवर असेल. मंदार मयेकर 18 चेंडूत 18 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्यात चेंडू खोजून गेलेला फटका. त्या दरम्यान फटक्या फसला चेंडू जाते क्षेत्राच्या हातामध्ये तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच वसूल केली जाते. या एका धावने वैयक्तिक खात्यामध्ये नक्कीच उघडले जाते. मंदार मयेकर याच्या फलंदाजीचं धावसंख्येत नक्कीच भर घातली जाईल. धावसंख्या झाली 28 धावा. दरम्यान स्ट्राईकवरती समर्थ पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 षटकार काय घणाघाती फटके नक्कीच पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण थोडस बदल करताना पाहायला मिळाला होता. चेंडू दरम्यान फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीये. चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. धावसंख्येत नक्कीच भर घातली जाते. धावसंख्या झाली 29 धावा. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा समर्थ पाटील स्ट्राईकवरती पाहायला मिळाला. गोलंदाज अनिकेत पाटील. टप्प्यात चेंडू आता मात्र बोलचा फटका पूल ठरलाय सक्सेसफुल. चेंडूला पाठवलंय सीमाच्या बाहेर. साधावासाठी षटकार. षटकारांचा पाऊस नक्कीच पडताना पाहायला मिळतोय. समर्थ पाटील आतापर्यंत 5 षटकार याच्या फलंदाजीतून नक्कीच घणाघाती फलंदाजी कोकणारी फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. समर्थ पाटील दाखवले जात आहे. मला एवढी मोठी बोली लावून का घेतलं जातं संघामध्ये. खोलवर टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न दरम्यान बॅटची कडे चेंडू जातोय. केलेच्या दिशेत एका धावेसाठी एकदा मात्र नक्कीच वसूल केली जाते. धावसंख्येत नक्कीच भर केली जाईल. धावसंख्या झाली 36 धावा 36. बोलस 36 धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. या धावसंख्येपैकी एकच धाव मंदार मयेकर याच्या फलंदाजीतून पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र नक्कीच धाव वसूल केली जाईल. त्या दरम्यान धावसंख्या झाली 37 धावा. एकूण 8 धावांची गरज म्हणजेच 37. 2 धावा मंदार मयेकरच्या फलंदाजीमध्ये आहेत. तर 34 वैयक्तिक धावांवर नाबाद खेळताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कुठं चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाठवलं जात आहे आसमानामध्ये. 6 धावांसाठी षटकार येतोय. या 6 धावांनी संघाची वर धावसंख्या होईल 43 धावा. 10 चेंडूत 40 धावांची केली. काय घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते समर्थ पाटील याच्या माध्यमातून.